नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, RSD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 या पदाकरिता शिपाई, हमाल, लिपिक या पदाकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नसंच पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर। कोल्हापूर या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनविण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणात चालतो। प्रश्न क्रमांक दुसरा, भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत? भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहेत? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली। भामरागड टेकड्या गडचिरोली इथे स्थित आहेत। प्रश्न क्रमांक तिसरा, ओडिया ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? ओडिया ही भाषा प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ओडिसा। ओडिसा या राज्यामध्ये ओडिया ही भाषा प्रामुख्याने बोलली जाते। प्रश्न क्रमांक चौथा, भारत देशाच्या आग्नेयस कोणत्या प्रकारचा राष्ट्र आहे? भारत देशाच्या आग्नेयस कोणत्या प्रकारचा राष्ट्र आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो इंडोनेशिया। भारत देशाच्या आग्नेयस इंडोनेशिया प्रकारचा राष्ट्र आहे। प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कठोर असे म्हणतात? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यास ज्वारीचे कठोर असे म्हणतात? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सोलापूर। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी वनांचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी वनांचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मराठवाडा। मराठवाडा या प्रदेशामध्ये कमी वनांचे प्रमाण आहेत। प्रश्न क्रमांक 7, कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो रायगड। कर्नाळा अभयारण्य रायगड या जिल्ह्यात आहे। प्रश्न क्रमांक 8, काटेपूर्ण अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? काटेपूर्ण अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अकोला। काटेपूर्ण अभयारण्य अकोला जिल्ह्यात स्थित आहे। प्रश्न क्रमांक 9, गिरनार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? गिरनार हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गुजरात। गुजरात या राज्यात गिरनार हे थंड हवेचे ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 10, कोणत्या राज्य सरकारने माजी सैनिक आणि तरुणांसाठी हिमप्रहारी योजना सुरू करणार आहे? कोणत्या राज्य सरकारने माजी सैनिक आणि तरुणांसाठी हिमप्रहारी योजना सुरू करणार आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो उत्तराखंड। प्रश्न क्रमांक 11, भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते? भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर कोणते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो K2। भारतातील सर्वोच्च तर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे K2 हे शिखर आहे। प्रश्न क्रमांक 12, मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो लसीकरण। मिशन इंद्रधनुष्य लसीकरण यासाठी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 13, कसारा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहराच्या मार्गावर आहे? कसारा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहराच्या मार्गावर आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो नाशिक आणि मुंबई। कसारा घाट हा नाशिक आणि मुंबई 2 शहराच्या मार्गावर आहे। प्रश्न क्रमांक 14, रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र। रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य आहे महाराष्ट्र।
प्रश्न क्रमांक 15 गोदावरी व इंद्रावती या दोन नद्यांचा संगम कोठे झालेला आहे? गोदावरी व इंद्रावती या दोन नद्यांचा संगम कोठे झालेला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सोमनूर. गोदावरी व इंद्रावती या दोन नद्यांचा संगम सोमनूर येथे झालेला आहे. प्रश्न क्रमांक 16 गुजरात राज्यातील उकाई हा प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे? गुजरात राज्यातील उकाई हा प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो तापी. प्रश्न क्रमांक 17 टिंबटिंब राज्यातील कोलम जिल्हा पहिला संविधान साक्षर जिल्हा ठरला आहे. टिंबटिंब राज्यातील कोलम जिल्हा पहिला संविधान साक्षर जिल्हा ठरला आहे. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो केरळ. प्रश्न क्रमांक 18 ग्रामपंचायतची स्थापना कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात आली होती? ग्रामपंचायतची स्थापना कोणत्या कलमाअंतर्गत करण्यात आली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कलम 40. ग्रामपंचायतची स्थापना कलम 40 कलमाअंतर्गत करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 19 राजीव गांधी प्राणी उद्योग झूलॉजिकल पार्क महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात आहे. राजीव गांधी प्राणी उद्योग झूलॉजिकल पार्क महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात आहे. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पुणे. प्रश्न क्रमांक 20 खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात निव्वळ पेरणी क्षेत्र हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे? खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यात निव्वळ पेरणी क्षेत्र हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो हिमाचल प्रदेश. प्रश्न क्रमांक 21 कोणत्या वर्षी काँग्रेस समाजवादी पक्षांची स्थापना झाली होती? कोणत्या वर्षी काँग्रेस समाजवादी पक्षांची स्थापना झाली होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सन 1934. सन 1934 या दिवशी काँग्रेस समाजवादी पक्षांची स्थापना झाली होती. प्रश्न क्रमांक 22 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख पुरस्कार रक्कम किती आहे? मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची रोख पुरस्कार रक्कम किती आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 25 लाख. प्रश्न क्रमांक 23 शिरोडा समुद्रकिनारा बीच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? शिरोडा समुद्रकिनारा बीच महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग या जिल्ह्यात शिरोडा समुद्रकिनारा बीच आहे. प्रश्न क्रमांक 24 बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? बाऊल लोकसंगीत खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पश्चिम बंगाल. बाऊल लोकसंगीत पश्चिम बंगाल या राज्यातील आहे. प्रश्न क्रमांक 25 वाहतुकीसाठी रोपवे सुरू करणारे हे भारतातील पहिले शहर कोणते? वाहतुकीसाठी रोपवे सुरू करणारे हे भारतातील पहिले शहर कोणते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो वाराणसी. प्रश्न क्रमांक 26 सन 2019 मध्ये मान्यता प्राप्त झालेल्या गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? सन 2019 मध्ये मान्यता प्राप्त झालेल्या गुरु घासीदास व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 27 कोणते राज्य लोकयुक्त विधेयक 2022 मंजूर करणारे पहिले राज्य बनले आहे जे मुख्यमंत्री आणि मंत्री परिषदेला भ्रष्टाचार विरोधी लोकपालाच्या कक्षेत आणते? कोणते राज्य लोकयुक्त विधेयक 2022 मंजूर करणारे पहिले राज्य बनले आहे जे मुख्यमंत्री आणि मंत्री परिषदेला भ्रष्टाचार विरोधी लोकपालाच्या कक्षेत आणते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य. प्रश्न क्रमांक 28 2023-24 मध्ये खालीलपैकी कोणते राज्य खेलो इंडिया राष्ट्रीय विद्यापीठ खेळांचे आयोजन करेल? 2023-24 मध्ये खालीलपैकी कोणते राज्य खेलो इंडिया राष्ट्रीय विद्यापीठ खेळांचे आयोजन करेल? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 29 2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्या घनता या जिल्ह्यात होती?
2011 नुसार सर्वात जास्त लोकसंख्या घनता या जिल्ह्यात होती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो मुंबई उपनगर. प्रश्न क्रमांक 30. 2011 नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती? 2011 नुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता किती? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 365. प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? खालीलपैकी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 1 एप्रिल 1935 मध्ये. प्रश्न क्रमांक 32. भामरागड व सुरजागड हे डोंगर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहेत? भामरागड व सुरजागड हे डोंगर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो गडचिरोली. भामरागड व सुरजागड हे डोंगर महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 33. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे बाललिंग गुणोत्तर किती आहे? 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचे बाललिंग गुणोत्तर किती आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो 894. प्रश्न क्रमांक 34. 2022चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणास प्राप्त झाला? 2022चा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणास प्राप्त झाला? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अंकिता शरथ कमल. प्रश्न क्रमांक 35. कोणते जीवनसत्व रक्त गोठवण्याकरिता आवश्यक आहे? कोणते जीवनसत्व रक्त गोठवण्याकरिता आवश्यक आहे? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो के जीवनसत्व. प्रश्न क्रमांक 36. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो विष्णू शास्त्री चिपळूणकर. प्रश्न क्रमांक 37. राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 29 ऑगस्ट. 29 ऑगस्ट या रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 38. नुकतेच येल्लो गोल्ड 48 नाव चर्चेत होते ते खालीलपैकी कशाचे वाहन जात आहे? नुकतेच येल्लो गोल्ड 48 नाव चर्चेत होते ते खालीलपैकी कशाचे वाहन जात आहे? याचं करेक्ट उत्तर मित्रांनो कलिंगड. प्रश्न क्रमांक 39. नुकतेच इराणी चषक स्पर्धा कोणी जिंकली? नुकतेच इराणी चषक स्पर्धा कोणी जिंकली? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो शेष भारत. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? खालीलपैकी गोदावरीची कोणती उपनदी नाही? याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो इंद्रावती. इंद्रावती गोदावरीची उपनदी नाही. प्रश्न क्रमांक 41. भारतातील पहिला बांबू कॅश बॅरियर कोणत्या राज्यात बसवण्यात आले आहे? हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे.